श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे लवकरच 22 सप्टेंबर वार सोमवारपासून घटस्थापना, प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना केली जाते. मग नवरात्रीचा काही व्यक्ती 9 दिवस उपवास करतात किंवा कोणी उठता बसता करतात. मग तो कशा पद्धतीने करायचा याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, आता प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना देखील केली जाते. आता नवरात्र म्हणजे देवी दुर्गेच्या 9 रूपांची पूजा असते. या दिवशी बघा कलश स्थापना देखील करतात. तसेच 9 दिवस अखंड ज्योत लावली जाते आणि देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. तर बघा, आपल्याला व्रत जे करायचं असतं त्या व्रतामध्ये आपण काही नियमांचं पालन करणं तितकंच महत्वाचं असतं. तरच आपण जे काही व्रत करू त्याचं आपल्याला पूर्ण फळ मिळतं. किंवा मग आपण बघा कितीही उपवास करू द्या, त्याचं जे काही आपल्याला समजा फळ मिळायचं ते मिळत नाही. उपवासापेक्षा उपासनेला जास्त महत्व आहे. अगदी बघा, नवरात्रीमध्ये घटस्थापना करा किंवा कलश स्थापना करा, 9 दिवसाचा दिवा लावा. आता तुम्हाला जे जमल ते तुम्ही करा. कारण की बघा, मी म्हटलं ना तुम्हाला, नवरात्रीच्या 9 दिवस उपवासपेक्षा उपासनेला जास्त महत्व आहे. तुम्हाला जो कोणता देवीचा मंत्र येत असेल त्या मंत्राचे तुम्ही 9 दिवस पठण करा. या नवरात्रीच्या पावन दिवसात माता दुर्गेच्या विविध रूपांची आपण पूजा केली तर बघा आपल्या मनोकामना पूर्ण होतात. तसेच आपल्या जीवनात सुख समृद्धी येत असते. नवरात्रीचे आता व्रत करताना, आता तुम्ही व्रत जर करणार असताल समजा 9 दिवसाचं, तर काही व्यक्ती काय करतात बघा, क्वाटवर बसत नाहीत किंवा गादीवर झोपणार नाही, या गोष्टी त्या टाळतात किंवा त्यांचा एक नियम करतात. तसेच नवरात्रीच्या 9 दिवस काही व्यक्ती चांबड्यापासून बनलेले अगदी बघा पर्स घेऊ नका, पॉकेट वापरू नका, चप्पल देखील घालत नाहीत, 9 दिवस अनवाणी राहतात. बघा, असं देखील आपण नियमांचं पालन करू शकतो. समजा आपण व्रत नाही केलं तर मग तुम्ही 9 दिवस चप्पल घालू नका, असा कोणता तरी एक नियम करा. 9 दिवस क्वाटवर बसायचं नाही, झोपायचं नाही, गादीवर झोपायचं नाही, असा आपल्याला एक नियम जो आहे तो करायचा आहे. कारण की बघा, आपण जर श्रद्धेने अगदी नवरात्रीच्या काळामध्ये जर अशा काही नियमांचं जर आपण पालन केलं तर आपल्याला नक्कीच व्रत केल्याचं पुण्यफळ मिळेल. आता मग आपल्याला 9 दिवसाचा उपवास नसेल तर घरामध्ये तामसिक अन्नपदार्थ बनवू नका. तसेच बघा, कांदा, लसूण, मांसाहार, जंक फूड वगैरे या ज्या गोष्टी आहेत ते शक्यतो टाळा. आता घरामध्ये आपण सात्विकच आहार बनवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे बघा, कांदा लसूण तर अजिबात 9 दिवस वापरू नका आणि बाहेरून देखील समजा मांसाहार वगैरे करून घरामध्ये येऊ नका. बघा, आता उठता बसता देखील उपवास केला जातो. समजा आपल्या तब्येतीनुसार आपल्याला सहन नसेल होत तर मग आपण उठता बसता म्हणजे बघा प्रतिपदेच्या दिवशी उपवास केला जातो. बघा, ज्या दिवशी घटस्थापना असते का त्या दिवशी उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आता सोमवारी घटस्थापना आहे, आपण त्या दिवशी उपवास करायचा आणि मंगळवारी हा जो उपवास आहे तो आपल्याला सोडायचा असतो. आणि उठता बसता म्हटल्यानंतर मग परत आपल्याला तुमच्या भागामध्ये कधी समजा पारणे करणार आहेत, कधी परड्या भरायचा कार्यक्रम आहे. मग काही ठिकाणी पारणे आदल्या दिवशी असतात, काही ठिकाणी कोणी समजा 9मीला, अष्टमीला उपवास सोडतात, तर कोणी विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडतात. मग त्यानुसार तुम्ही परत आपल्याला उठता आणि बसता उपवास करायचा आहे तर त्यानुसार देखील करू शकतात. घटस्थापनेच्या बसायच्या वेळेस उपवास आणि घट उठायच्या वेळेस उपवास, याला म्हणतात उठता बसता उपवास. तसेच बघा, आता 9 दिवसाचा उपवास करत असताना शक्यतो समजा तुम्हाला 9 दिवसाचा उपवास असेल तर जे तळलेले वगैरे पदार्थ आहेत तेलकट, जे पचायला जड आहेत, बटाटा,
यासारख्या गोष्टी ज्या समजा आपल्याला साबुदाणा जास्त पचत नाही, जड होतो तो, मग अशा गोष्टी शक्यतो टाळा. आता आमच्या भागामध्ये बघा 9 दिवसाचा उपवास असल्यानंतर तर भगर याचं पीठ केलं जातं आणि त्याची दशमी बनवली जाते, मग त्यासोबत खायला. आणि आपण या नवरात्रीच्या उपवासामध्ये भेंडीची भाजी खाऊ शकतो, शेंगदाण्याची आमटी करू शकतो. तसेच जो समजा आहार जो आहे तो सात्विक घ्यायचा. आणि शक्यतो आपल्याला आता उपवास आहे मग थोडासा हलकाच आहार घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही दूध घेऊ शकतात, ड्रायफ्रूट, फळं, अशा गोष्टी आपण आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त समावेश करायचा. आणि सगळ्यात म्हणजे महत्वाचं, आपल्याला डिहायड्रेशन होऊ नये म्हणून पाणी आपल्याला शक्यतो पाण्याचा समतोल राहू द्यायचा आहे, कारण की पाणी जास्तीत जास्त पिण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जर समजा आपली तब्येत, आता हे प्रत्येकाचं वैयक्तिक अवलंबून आहे स्वतःवरती, आपली तब्येत आपल्याला साथ देत नसेल तर तुम्ही व्रत करू नका, देवीची दुसरी उपासना करा, मंत्रपठण करा. तसेच बघा दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतात तुम्ही. अगदी आपल्याला बघा उपवास केल्याचं पुण्यफळ मिळेल, कारण की या 9 दिवसामध्ये देवी जी आहे ती आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात निवासच करत असते. आणि या दिवसामध्ये आपल्या घरातील स्वच्छता आपल्याला ठेवायची आहे, कारण की देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे. आणि नवरात्रीमध्ये घरामध्ये शक्यतो वादविवाद होऊ द्यायचे नाहीत, कोणाशी लबाडी करू नका, खोटं बोलू नका. तसेच बघा नख केस कापू नका. जरी तुम्ही उपवास केला असेल नसेल केला तरी देखील तुम्ही या नियमांचं पालन नक्कीच करा. आता नवरात्रीचा समजा तुम्ही 9 दिवसाचा उपवास केला असेल तर तुम्हाला शक्य झालं तर दुर्गा सप्तशतीचा पाठ नक्कीच करा. कशा पद्धतीने दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही तो नक्कीच जाऊन बघू शकतात. आता बघा आपल्याला दररोज नित्यनियमानं, आता काही भागात देवघटी बसतात की नाही म्हणजे आपापल्या भागानुसार आहे, मग आपल्याला अगदी दररोज देवीला माळ घालायची आहे, घटाला बुरशी येऊ नये म्हणून बघा अगदी थोडंसंच पाणी टाका. तसेच आता नवरात्रीचा समजा आपण 9 दिवसाचा उपवास धरला तर काही भागामध्ये गोड पदार्थ केले जातात. आमच्या भागामध्ये जेव्हा नवरात्रीचा उपवास करतात त्यावेळेस आमच्याकडं राळ्याच्या तांदळाचा भात खाऊनच उपवास सोडला जातो. मग अगदी तुम्ही पुरणपोळ्या जरी केल्या असल्या का तरी देखील चालतंय, पण राळ्याच्या तांदूळाचा भात करूनच आमच्या भागामध्ये उपवास हा सोडला जातो. तसेच बघा परड्या भरल्या जातात, पीठ, मीठ, तसेच नैवेद्य परडीमध्ये पाऊल टाकला जातो. अशा पद्धतीने ही जी सेवा आहे ती आपल्याला देवीची करायची असते. देवीची ओटी भरतात. तर ह्या जी सेवा आहेत त्या आपल्याला 9 दिवस तुम्ही व्रत करा किंवा नका करू, पण या जर सेवा केल्या तर मी तर म्हणाल नक्कीच व्रत केल्याचं पुण्यफळ जे आपल्याला मिळेल. आणि बघा मग आपण जर आपली तब्येत आपल्याला साथ देत नसेल, समजा आपली तब्येत खालावलेली असेल तर मग अशा वेळेस उपवास नाही केलेलंच बरे. पण हा जो आहे तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्हाला जसं योग्य वाटतं त्या पद्धतीने, तुमच्या भागामध्ये जशा पद्धतीने उपवास करतात तुम्ही त्या पद्धतीने नक्कीच उपवास करू शकतात. तर बघा आपल्याला अशा पद्धतीने नवरात्रीचा 9 दिवसाचा उपवास जो आहे तो करायचा आहे. आपण याबद्दलची माहिती ही जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.